नमः पार्वती पते हर हर महादेव. 1650 मध्ये फाल्गुन कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मध्यरात्री संत तुकारामांनी देहत्याग केला. हा दिवस संत तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. नमस्कार, ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज तुकाराम बीज म्हणून त्यानिमित्तानं आपण तुकाराम महाराजांना अभिवादन करून त्यांच्या जीवनचारित्र्यावर एक उजाळा टाकूया. संत तुकाराम हे इसवी सनच्या 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा तेथेची देव जाणावा. अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनगोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले. तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनापर्यंत प्रवाहित झाला. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच, एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजेच अभंग. हे अभंग महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेचे महान द्योत आहेत. वारकरी, ईश्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांचा अभंगाचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महत्भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पवित्र शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग लेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत. संत तुकारामांचा अभंगाचा अनेक अभंगांनी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्याच्या मुखामध्ये कायम आहे. गाथा बुडवली म्हणणाऱ्यांना जनसामान्याच्या तोंडातून मुखात अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग म्हणू लागले. यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही, तर ती जनसामान्याच्या मुखामध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. खऱ्या अर्थाने संत तुकाराम हे या काळातील लोकसंत होते. बहुजन समाजाला जागृत करून देवधर्म यासंबंधी मते लोकांना पटवून देण्यामध्ये ते यशस्वी ठरले. देवधर्मातील अनगोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. समाज मनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केलं. संत तुकारामाचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आजही समाजाला मार्गदर्शक ठरले आहे. त्यांचे अभंग मानवी जीवाला उपकारक ठरले आहेत. लौकिक अर्थाने संत तुकाराम हे 8व्या पिढीतील नायक होते. वि.का. राजवाडे यांनी संत चळवळीवर काही प्रमाणात टीका केली आहे. संत चळवळीचा संदर्भ
संदर्भामध्ये ते लिहितात, संतांच्या संत चळवळीने महाराष्ट्र 3 शतके अपंग होऊन राहिला, मात्र याला अपवाद संत रामदास हे होय. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केलेलं आहे. संत तुकारामाचे मूळ नाव तुकाराम बोलोबा आंबिले. त्यांचा जन्म सोमवार 21 जानेवारी 1608 माघ शुद्ध पंचमी शके 1530. वारकरी संप्रदायाचे तुकाराम महाराज यांचे गुरु केशव चैतन्य आणि त्यांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवान बाबा. त्यांची भाषा मराठी, त्यांची साहित्य रचना तुकारामाची गाथा, त्यांचे कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक. त्यांचा व्यवसाय ते वाणी होते आणि त्यांचे शेतीत दुकानदारी व सावकारी करत होते. त्यांच्या वडिलाचे नाव बोल्होबा आंबिले आणि आईचे नाव कनकाई बोल्होबा आंबिले. त्यांची पत्नी आवली, अपत्य महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई. तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. त्यातील 4 संभाव्य वर्ष इसवी सन 1568, इसवी सन 1577, इसवी सन 1608 आणि इसवी सन 1598 ही आहेत. इसवी सन 1650 मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठ घेऊन गेले असे मानले जाते. मंबा भटने त्यांचा खून केल्याचे आरोप अगदी त्यांच्या देहापासून आहे. त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव आंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोलोबा व आई कनकाई, त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबावरच होती. पुण्याचे आप्पाजी गोळवे यांची कन्या जिजाई हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला होता. तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तीचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते 17-18 वर्षाचे असताना त्यांची आई वडील मरण पावले. मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरेढोरेही गेली. महाजनकी बुडाली. मन उदास झाले. संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्री विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप श्री विठ्ठल त्यांना भेटले असे मानले जाते. तुकारामांचा सावकारकीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांना अभंगाची रचना स्फुरू लागली. सदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जननागडे यांनी तुकारामाचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले. देहू गावातील मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यांनीही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांच्या अभंगाचा गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती. गरिबीविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतःकरण महासागरासारखे होते. माणुसकीची त्यांना जाणीव होती.
ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला तसा संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी अभंगाद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले. समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकाराम वेडा ठरवण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली. त्यातून तुकाराम सही सलामत सुटले. संत तुकारामांना 4 मुले होती. कन्या भागीरथी व काशी, तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी 2 आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई उर्फ जिजाऊ हिच्या बरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती, परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी 13 दिवस बसले. ईश्वराची करुण भाकत चिंतन केले. त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली. संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली. लौकिक अर्थाने मायाजालात गुंतले नाहीत. देहुला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बीजेला बरोबर दुपारी 12:02 तुकाराम वैकुंठाला गेले त्यावेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते. जगद्गुरू तुकाराम महाराज हे सदैव हरिनामात गडलेले असायचे. होळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज हा दिवस येतो. याच दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदैव वैकुंठाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात श्री हरी भगवान विष्णू यांचे धाम. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच राम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युग प्रवर्तक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना जगद्गुरू असे संबोधले जाते.